बारामतीमधून कोणाचा तरी फोन गेल्यामुळे विरोधकांचा बैठकीवर बहिष्कार। मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता आता शरद पवार यांच्यावर टीका केली। सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांना बोलावून घ्या असं सांगितलं होतं असंही भुजबळांनी म्हटलंय। ओबीसी मराठा वाद मिटवायला शरद पवार पुढे का येत नाहीत असा देखील छगन भुजबळ यांनी सवाल केला। छगन भुजबळ यांनी शरद पवारांना हा सवाल केलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे असं देखील भुजबळांनी म्हटलंय। व्हीपी सिंगांनी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा जय जयकार केला, त्यांचे आभार सुद्धा मानले। परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं। परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत, माळी समाजांचे आहेत, धनगर समाजाचे आहेत, सर्व ओबीसी समाजाचे आहेत, भटक्या समाजाचे आहेत, विमुक्त समाजाचे आहेत। सगळ्यांनी मतं दिली। ती सुनेत्राताईंना दिली असतील तसं ती सुप्रियाताईंना सुद्धा दिली। पण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही। तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? तर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरती अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे। बारामतीतून कोणाचा तरी फोन गेला आणि त्यानंतर सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधकांनी येणं टाळलं। सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांना बोलावून घ्या असं सांगितलं होतं असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय। याच संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया। लोकशाही हो, प्रत्येकाला अधिकार आहे ना। थोडं हे बघा, काही झालं चांगलं किंवा वाईट त्याचा केंद्रबिंदू कोण असतो? शरद पवार। आणि 60 वर्ष जर सगळ्यात केंद्रबिंदू शरद पवार असेल तर इसको कुछ तो क्रेडिट हो यार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।